उद्या सगळेजण रमावतीला येत आहेत. काय सांगतो काय वामन्या, मला भेटायला येत आहेत ना. माझ्या विना करमते कुठे तिकडे तुम्हा लोकांना. लय लाडका आहे ना मी. मग आहेस तसं मी. सगळं घर साफ करून ठेव. खूप दिवसांनी येत आहेत सगळेजण रमावतीला, तेव्हा सगळ्या खोल्या साफ हव्या आहेत. वाटलं तर 10-12 माणसं एक्स्ट्रा कामाला लाव. आता अर्धा वेगळी माणसं कशाला? नाहीतरी माझी लायकी झाडूवाल्याचीच बनवली तुम्ही. बरं झालं तूच बोललास परशू, नाहीतर अगदी माझ्या तोंडावर आलं तो बघ हेच बोलायचं. एक वेळ अमृताला समजावणं सोपं आहे, पण आत्याबाईला नाही. तिने अशी समजूतच करून घेतली की या सगळ्याला तीच जबाबदार आहे. तुम्ही आत्याबाईंची नका काळजी करू, मी बोलेन त्यांच्याशी. आणि माझी खात्री आहे मी बोलल्यानंतर ठीक होतील त्या. अहिल्या, अमृताला बरं वाटावं म्हणून चाललोय मी, आणि आपल्यामुळे दुसऱ्याला बरं वाटावं असं अजूनही वाटतं मला. हे असं टोमणे मारायला बायकोच बरी सापडते तुम्हाला. आणि मी काय म्हणते की एवढाच पुळका असेल पुतणीचा तर कोर्टाची सगळी कामं रद्द करून जा ना रमावतीला. तिथे कामाची चिंता कशाला? तू कितीही भांडण उकरून काढायचा प्रयत्न केलास ना तरी आता माझा भांडणाचा मूड नाहीये. त्यामुळे निदान आत्ता तरी तुझ्याशी भांडण्याची चूक मी करणार नाही. तिला या सगळ्यातून तुम्हालाच बाहेर काढायचं आत्याबाई. भीती वाटते ग जानकी. आता काहीही करायला माझा हात धजावेल. आकाश पाताळ एक करू, पण ह्यापुढे अमृताच्या वाट्याला दुःखाचा एक क्षण सुद्धा येऊ द्यायचा नाही. मी पण बघतो माझी कामं कशी मार्गी लागतात आणि रमावतीला येतो. शक्य तितक्या लवकर आवरतो इथला. पण माझं औषध चुकेल कसं? इतक्या लहानपणापासून मला तुझी प्रकृती, तुझं पथ्य पाणी सगळं सगळं नीट माहितीये. म्हणून तर ते औषध दिलं ना मी तुला. माझा अंदाज चुकेल कसा? आत्याजी प्लीज, आता जर तू पुन्हा हा विषय काढलास ना तर मला अपराधासारखं वाटेल. माफ कर ग बाळा, मला माफ कर. खरं म्हणजे आम्ही तुला सावरायचं तर तूच आम्हाला सावरतेस. कुठून आणलास ग बाई हा सुशिक्षपणा? तूच म्हणतेस ना अक्कल, आपण नेहमी पुढचा विचार करायचा. मी आता पुढचाच विचार करायचा ठरवलं. सगळे चाललोय तर सुगंधाला सुद्धा घेऊन जाऊया. आपण घरातलीच माणसं जातोय आपल्या घरी. ती कोण आहे त्याचा काही संबंध नाही आपल्या घराशी. तुम्हाला असं नाही वाटत की आपण परशुरामांचा राग उगीच तिच्यावर काढतोय म्हणून? नवरा म्हणवते ना त्याला, मग त्याच्या वाट्याला जे येईल ते तिनं वाटून घेतलंच पाहिजे. आणि आता इथून पुढे हा विषय बंद. तिथे गेल्यावर मी त्यालाही इथे पाठवून देणार आहे. असा का वागतोस रे तू माझ्याशी? सांगतोय तेवढं ऐक. आम्ही तिथे आल्यावर जर तुम्हाला तिथे दिसलास तर रातोरात गायब करीन तुला, कळलं? चल फोन ठेव. नाही मी तू ऐकतो, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? काय? कालपर्यंत रमावतीला जा परशो असं मला सारखं ओरडत होता. आता मुंबईला ये परशो असं कसं रे वागतोस माझ्याशी तू? एकदा असं बोलतोस, एकदा असं बोलतोस. निदान तू यायच्या आधी मला स्वागताची तयारी करायला संधी दे ना. तुझ्या अंगावर असं भाकरी तुकडा ओळून टाकायची इच्छा आहे रे. तू आलास की नाही, तू स्वागत वगैरे करतो आणि मग जातो. पण तिथे मी पोचल्यावर दुसऱ्या दिवशी तू तिथून निघून जायचंस. चालेल ठेवला त्याला एक दिवस करिश्मा दाखवायला वेळ मिळालाय मला.